नमस्कार, मी कला दिग्दर्शक विनायक रासकर। आता आपण उभे आहोत वेरूळच्या मंदिरामध्ये। हुबेहूब वेरूळ जे आहे ते प्रत्यक्षात पुणेकरांना कोथरूडमध्ये आनंद नगर मेट्रो स्टेशनच्या खाली अनुभवायला मिळते। ह्या मंदिराचं डिझाईन करताना अण्णांनी मला असं सांगितलं होतं की मुघलांच्या आक्रमणाच्या वेळेला वेरूळची बरेच शिल्प जी आहेत ती भग्न केली गेली। ती भग्न होण्याच्या पूर्वी जसं वेरूळचं सौंदर्य होतं तशाच पद्धतीचं सौंदर्य पुन्हा एकदा आपण इथे उभारण्याचा प्रयत्न केलाय। आपण माझ्या मागे बघू शकता, जे रावणाने कैलास पर्वत हलवण्याचा प्रयत्न केला होता। शिवपार्वती वर बसलेले आहेत आणि कैलास रावण पर्वत हलवताना या मंदिराचं वैशिष्ट्य असलेले हे शिल्प आहे। त्याचप्रमाणे आनंदी तांडव, आपण शिवतांडव जो बघतो तो रुद्र अवतारातला बघतो, पण आनंदी तांडवाचं एकमेव शिल्प कैलास मंदिरामध्ये आहे आणि तेही आपण केलंय। गजांत लक्ष्मीच्या पॅनलचं पण वैशिष्ट्य असं की ती भग्न अवस्थेत आहे। तर आपण महालक्ष्मीचं कुठलंही शिल्प बघितलं तर आशीर्वाद देणारी मुद्रा असते, पण या पॅनलचं वैशिष्ट्य असं की दोन्ही हात महालक्ष्मीचे असे आहेत आणि दोन्ही हातामध्ये पद्म आहेत। अर्धनटनारेश्वर असो किंवा प्रकृती पुरुष शिल्प असो, असे अत्यंत बारकावे आपण या देखाव्यात दाखवण्याचे प्रयत्न केलेत। आपण बाहेरच्या बाजूने जर हत्ती पाहिले तर कैलास लेण्यामधल्या आत्ताचे सगळ्या हत्तींच्या सोंड जे आहेत ती भग्न आहेत, पण आपण इथं ती पूर्णपणे पूर्वस्थितीत जशी असतील तशी साकारण्याचा प्रयत्न केलाय। आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एक नवीन प्रयोग केला गेला आहे। 2 मजली मंदिर आपण पहिल्यांदा साकारलेलं आहे की ग्राउंड फ्लोअरला गणेशाचं मंदिर आहे आणि पहिल्या मजल्यावर शिवालय आहे। असं 2 मजली मंदिर साकारण्याचा गणेश उत्सवातला हा पहिला प्रयोग आहे। टेम्पलमध्ये खांबांची असलेली विविधता, 6 प्रकारचे खांब आपण तिकडे तयार केलेत। प्रत्येक भिंतीवर असलेली मूर्ती एक्सटेरियर आणि इंटिरियर या दोन्हीचा अभ्यास करून टू द स्केलचं मिनिएचर मॉडेल आपण केलंय। 111 फूट लांब आणि 63 फूट उंच अशी ही प्रतिकृती आहे। आपण ओरिजिनल जागेवर बघितलं तर 293 फूट आहे। त्याला 111 फुटाच्या स्केलमध्ये बसून आपण जास्तीत जास्त डिटेल पुणेकरांना दाखवण्याचा प्रयत्न केलाय। तर मी सगळ्यांना आवाहन करतो की कैलास टेम्पल आपल्या भारताचं भूषण असलेलं आणि त्या मंदिराची प्रतिकृती आपण इथे साकार केली आहे। तर जास्तीत जास्त पुणेकरांनी आपण इकडे व्हिजिट देऊन कैलास टेम्पल अनुभवण्याचा आनंद घ्यावा। मी आपले पुण्याचे लाडके खासदार माननीय मुरलीधरजी मोहोळ यांचे शतशः आभार मानतो की त्यांनी मला हा देखावा करण्याची संधी उपलब्ध करून दिली।